माडगुळे येथील बांधावरील रस्त्याच्या दाव्याला योग्य न्याय मिळाल्याची तक्रारदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना. आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील शेतकरी उत्तम नसले व त्यांच्यासोबत अन्य 4 शेतकरी यांनी बबन नसले यांच्याविरोधात शेतातील बांधावरून रस्ता मिळावा यासाठी आटपाडी येथील मामलेदार कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल 22 जुलै 2024 रोजी उत्तम नसले यांच्या बाजूने दिला होता. याबाबत विरोधी शेतकरी बबन नसले यांनी मामलेदार यांनी दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं होतं. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तक्रारदार यांनी सुद्धा माध्यम प्रतिनिधींच्या समोर त्यांची बाजू मांडली आहे. सदर ठिकाणी हा रस्ता माझ्या पूर्वज म्हणजे माझ्या वडिलांपासून इतर रस्ता आहे. सदर ठिकाणी वहिवाट चालू होती, परंतु त्या रस्त्याने आडवाडवी भरपूर प्रमाणात झालेली आहे. आम्हाला हा रस्ता नशिबाने आज भेटला आहे. किती तर दिवसातून आम्ही ह्या ठिकाणी वहिवाट करत होतो, सर्व होत होतं, पण एका व्यक्तीमुळे आम्हाला हे अडथळा निर्माण झाला. आज रस्ता भेटला आहे, हे नशिबाने आम्ही नशिबाने आमच्या पुढच्या पिढीला एक घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यात तक्रारदार यांच्या शेताकडे जाण्यासाठी वाट नसल्यामुळे त्यांचं शेत सद्यस्थितीमध्ये पडीक असल्याचं वास्तव त्यांनी दाखवलं. तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने झालेल्या निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मी पूर्वीपासून ह्या रस्त्याने जातो येते. आम्हाला मध्येच काही काळानंतर आम्हाला अडवलं. मग तहसीलदारकडे आम्ही जाऊन न्याय मागितला. तहसीलदारनं आमच्यासारखा निकाल दिला, योग्य रीतसर काय असेल ते. एका बाजूला विरोधी शेतकरी बबन नसले सदर ठिकाणाहून रस्ता नसल्याचा दावा करतात, तर शेजारचे काही शेतकरी यांचं म्हणणं काही असं आहे. बबन नाना नसले हे माझे चुलते आहेत. उत्तम आनंदा नसले, भानदास आनंदा नसले, भगवान तुकाराम नसले, प्रल्हाद अशोक, सीताराम अशोक हे माझ्या भावकीतले चुलते. हे सगळे नातेवाईक आम्ही एकाच बोळातले आहात. तरी सदरच्या कालची तुमची बातमी मी ऐकली की तहसीलदार साहेबांनी काय पैसे घेऊन निकाल दिला, उलटा सुलटा पुढाऱ्याच्या दबावाखाली जाऊन निकाल दिला. तर हे साहेब प्रथमतः मी सांगतो, हे पहिल्यांदा ही बातमी चुकीची आहे. ही बातमीत सत्यता अजिबात नाही. जे प्रत्यक्षात इथं तहसीलदार साहेब आले, त्यांनी स्थळ पाहणी केली, रस्ता अस्तित्वात आहे, त्यांना माहीत आहे, त्यांनी बघितला रस्ता. त्यांनी फक्त माझ्या गटा 247 गटामधून जातोय, तसाच पुढे 248च्या पूर्व दिशेने जातोय. 247च्या पुढे जात असताना त्यांनी तिथं अडवलाय. ते तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आलं, नांगरट केलेली होती त्यांनी. ते बघून तहसीलदार साहेबांनी तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे निर्णय चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्यांचं बरेच दिवसापासून रानपाडा काय तिकडं 1.5-2 वर्षापूर्वीपासून काँग्रेसही उगवलेला आहे. यांची शेती चकाचक चालू आहे, जी बबन नाना नसले आहेत त्यांची. आणि हे जो रस्ता मी 248च्या पूर्व बाजूने दिलेला आहे, तो रस्ता यांचा उत्तमानंदा नसले, तुकाराम श्रीपती यांचा आणि बबन नाना यांच्याकडून प्रत्येकी 1 गुंठा आणि माझा 1 गुंठा असं माझं 3 गुंठ रान गेलेला आहे. त्या 3 गुंठ्यात त्यांचा 1 गुंठा आणि माझा 1 गुंठा, तिघाचा हिस्सा ह्या रस्त्यात ठेवला आहे. आणि त्याच्या पुढच्या 247 हा बबन नाना नसलेला गट आहे. त्या गटामध्ये सुद्धा पूर्वीपासून गटामध्ये इतर हक्कात उतार्यावर लिहिलेला आहे की तुकाराम श्रीपती बाबाजी नसले यांच्या पूर्व वंशजांना त्यांना जाण्यासाठी दक्षिण उत्तर चालीचा रस्ता ठेवलेला आहे असं पूर्ण उल्लेख आहे. त्यामुळं काहीतरी कागदपत्री पुरावा बघून साहेबांनी निकाल दिलेला आहे. त्यात काही चुकीचा निकाल असं म्हणता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जी बबन नाना नसले आहे अतिशय खोडसाळ वृत्तीचा आहे. ते असं आम्हाला धमकावतोय की माझे वर्षाला 11 लाख रुपये व्याजापोटी येतात. माझे व्याजापोटी आलेले पैसे असं माझ्या कोर्ट कचेरीला पोलीस स्टेशनला गेलं तरी मी कुणाच्या बाला भेट नाही. माझ्या धनीमातीला कुणी तुम्ही नाही आला तरी चालेल, माझे पोलीस पाटील धन द्यायला खंबीर आहेत. तर या भागातील काही जुनी जाणती मंडळी सुद्धा आहेत, ती काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहूया. रस्ता बघा, ही जुने बरीच रस्ता आहे ह्यो, बरं का. होतं कसं माहिती आहे का, पहिले आपल्याला लाईट नव्हती. लाईट नसले काय असायचं, बैलगाडी न्यायची. त्या सराला म्हणजे बोट नाट असून काय असेल ते त्यासाठी लाईट नव्हतं. आणि भुजट तेवढे पिसवायचे असतात, त्यासाठी त्या रस्ता वापरत होता आतापर्यंत. लाईट आल्यापर्यंत बहुत झालं आहे, पाईपलाईट केली कुणी कशी नाही ती का, त्यासाठी रस्ता होता आतापर्यंत. तो कडबिल झाल्यावर 2 तारखेला मंगळवेड्याला जाऊन ही रस्ता घेतलेला आहे आम्ही माझ्या आजोबानं ही मागून त्याच्या पूर्वी बाजून घेतलेला आहे रस्ता. 7/12 वर नोंद आहे आमची.